भुसावळ नगरपरिषदेला नवे नेतृत्व. सौ. गायत्री चेतन भंगाळे यांचा नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. भुसावळ नगरपरिषदेला आज नवे नेतृत्व लाभले आहे. नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. गायत्री चेतन भंगाळे यांनी आज अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यानिमित्त नगरपरिषद कार्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. माननीय नगराध्यक्ष मॅडम, एक संदर्भातला जो अहवाल आहे, जो रिपोर्ट आहे, तो माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्याचा हा अहवाल आहे. यामध्ये पत्र आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याबाबत. महोदय, वरील विषयान्वये मी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कंसात शरदचंद्र पवार गटतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी झालेली आहे. तरी आज दिनांक 23/12/2025 रोजी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारत आहे. नगराध्यक्ष मॅडमचं नाव आणि मॅडम. नगराध्यक्ष पदभार स्वीकारताना सौ. गायत्री भंगाळे यांच्यासोबत माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक उल्हास पगारे यांच्यासह विद्यमान व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांचे स्वागत केले व अधिकृत प्रक्रिया पार पाडली. सौ. गायत्री चेतन भंगाळे नगराध्यक्षा यांनी सांगितले की भुसावळ शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावणे हे माझे प्राधान्य राहील. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज व मूलभूत नागरी सुविधा यावर ठोस काम केले जाईल. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतील. यावेळी माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी भुसावळच्या विकासाबाबत आक्रमक भूमिका मांडली. माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी उद्यापासूनच 2020चा सामना खेळणार आहोत. कमी वेळेत जास्तीत जास्त कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणार आहोत. पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगरपरिषदेच्या विविध विभागांची कार्यपद्धती अधिकाऱ्यांकडून समजून घेतली. प्रशासनात पारदर्शकता व गतिमान निर्णय प्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी त्यांचे सासरे नारायण भंगाळे, पती चेतन भंगाळे, अहमद कुरेशी, रवी सपकाळे, राज चौधरी, सोहेल पठाण, सलीम पिंजारी यांच्यासह नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी परवेज अहमद, कार्यालय अधीक्षक वैभव पवार व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सौ. गायत्री चेतन भंगाळे यांच्या नगराध्यक्ष पदग्रहणामुळे भुसावळ नगरपरिषदेत नव्या जोमाने कामकाजाला सुरुवात होणार असून रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. आवाज जनतेचा न्यूज करिता कलीन पायलट भुसावळ. भुसावळकरांचे सर्वांचे मनापासून मी नमस्कार म्हणते आणि आभार मानते. आज त्यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्यांनी मला निवडून आणले. आणि आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब व आदरणीय संतोषभाऊ चौधरी साहेब, आज यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्षपद म्हणून निवडून आलेली आहे. त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते. आणि आज मी नगरपालिकेमध्ये आलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी. इथं मला त्यांनी आज नगराध्यक्ष स्वीकारले आहे. त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते. भुसावळ शहरामध्ये अनेक विकास कामे रखडलेली आहेत. सर्वप्रथम आपण कोणत्या विकास कामांना प्राधान्य देणार? पाण्याची जी समस्या आहे ती नक्की दूर होणार आणि जे त्यांची समस्या आहे ते नक्की मी दूर करणार. भाऊ, काय सांगणार? आज पहिल्यांदा आपण नगरपालिकेमध्ये आलेले आहे आणि आपले जे उमेदवार होते शरद पवार गटाचे, ते आज त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. काय बोलणार याविषयी? आज आमच्या जे भंगाळेताई आहेत यांनी आज भुसावळ नगरपालिकेचा पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे 4:50 स्वीकारला. प्रत्येक ठिकाणी 9ची टोटल आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्या 9च्या टोटलच्या हिशोबाने आज जी सुरुवात होते आहे ती चांगली होते आहे. परंतु आज पहिल्यांदा मी 9 वर्षानंतर आज नगरपालिकेत आलो. 9 वर्षापूर्वी जो हॉल, बॅडमिंटन हॉल आम्ही जो तयार केला होता, त्या बॅडमिंटन हॉलमध्ये आज नगरपालिका चालू आहे. आणि विशेष म्हणजे मला नगरपालिकेपेक्षा मोठी पार्किंग जास्त दिसते आहे. म्हणजे खरं जर म्हटलं तर सध्या मला एक तर वाटतं की लवकरच पार्किंगमधूनच आपण काम सुरू करू असं मला वाटतं. कारण आज या ठिकाणी विकासाची जी दृष्टी आहे,
स्वच्छता आहे, बाकीची गोष्ट आहे, तर सर्वात पहिले जे स्वच्छता सुरू करावी लागेल ते नगरपालिकेच्या कार्यालयापासून सुरू करावी लागेल. कारण नगरपालिकेच्या जेव्हा आत मी एंट्री घेतली तर पहिला सोफा एवढा भारी आहे की मी ते सोफा बघूनच हे झालो. परंतु आता साहजिक आहे की येणाऱ्यांची दृष्टी पहिले जी होती ती वेगळी होती. त्यांना नगरपालिकेत स्वच्छता असो का नसो, त्यांना गावात असो का नसो, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. पण आम्ही नगरपालिकेत बी स्वच्छता करू, गावात बी स्वच्छता करू. आणि मी खात्रीने सांगतो की आमचा नगराध्यक्ष गरीब घरचा व्यक्ती असल्यामुळे खंबीरपणे खात्रीने त्यांना काही बाकीच्या गोष्टीची काही घेणदेण नाही आहे. ज्याच्याजवळ जास्त असतं त्याला घेणदेण असतं, ज्यांच्याजवळ काही नाही त्याला काही घेणदेण नाही आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या बंगाळेताई जे आहे यांच्या हातून या भुसावळ शहराचा विकास हा जोमाने होईल, चांगला होईल. आणि विशेष म्हणजे ही जे मॅच आहे ही 2020ची मॅच खेळावी लागेल, तेव्हाच भुसावळचा विकास मोठा होईल. बरोबर आहे ना? कारण 50 ओव्हरची मॅच खेळायची नाही, 2020ची खेळू आणि जोरात या भुसावळचा जो विकास आहे त्या संदर्भात ते करतील, माझा विश्वास आहे. मुख्य अधिकारीसुद्धा त्यांना साथ देतील चांगल्या पद्धतीने. कारण नगरपालिकेचे हे 2 पाये आहेत, एक मुख्य अधिकारी आणि एक नगराध्यक्ष. आता बाकीचे सभापती होतील, उपाध्यक्ष होईल, सर्व होईल. पण मी खात्रीने सांगतो की तुम्हाला झटपटीने म्हणजे उद्यापासूनच उद्घाटनाची तयारी दिसेल. उद्यापासूनच तुम्हाला अचानक कुठे उद्घाटन आहे याचं माहिती पडेल आणि रात्रदिवस काम त्या ठिकाणी करावं लागेल. आणि मला वाटतं की जसं माझ्या वेळेस मला घरून डब्बा घेऊन यावा लागत होता तसं तुम्हाला बी नगराध्यक्षाला घरून थोडा डब्बा घेऊन यावा लागेल. कारण त्याच्याशिवाय होणार नाही. आता आमच्याकडे इथे आता 12 नगरसेवक आमचे निवडून आले आहेत, एक नगराध्यक्ष 13 आले आहेत, काँग्रेसचे बी आमचे 3 आहेत, राज आहेत आणि अपक्ष अजून आमचे जे आहेत ते आहेत. मला वाटतं आज रात्रीपर्यंत 20-21 होतील असा माझा अंदाज. 21 आणि बाकी पुढे तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. सर्व पत्रकारसुद्धा सुज्ञ आहेत, नागरिकसुद्धा सुज्ञ आहेत आणि जे काही पेरून ठेवलं आहे मी ते उगेलच एवढी खात्री आहे. म्हणजे इतिहास घडणार, इतिहासच घडवणार आणि घडला. आणि विशेष म्हणजे खरी गोष्ट जर सांगू तर आजचा हा जो विजय आहे हा धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे आणि इथे जनशक्ती जिंकली आहे. आणि त्यामुळे भुसावळचा विकास ज्या ज्या ठिकाणी थांबलेला असेल त्या त्या ठिकाणी आम्ही सुरू करू. लवकरात लवकर जसं ताईंनी सांगितलं पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असताना तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन मी सर्वांना करेलच. आणि मला माहिती आहे की कुठे कोणत्या पाईपलाईनने कुठे बूच मारलेला आहे ते बूच मी काढेल एवढीच खात्री देतो. 1.5 वर्ष येणारं पाणी लवकर मिळेल. 1.5 वर्ष काय तुम्हाला मी सांगलं ना, 3च महिन्यात 90 दिवसात तुम्हाला फरक दिसेल. किती 90 डेज हा माझा शब्द आहे. शहरामध्ये कचरा ढिगार खूप झालेले ते स्वच्छ होणार आहे का, हटणार आहे का ते? ऐकून तर घ्या. कचऱ्याचे जे ढिगार आहे जसे तुम्हाला कान्याकोपऱ्यात दिसतात एका ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. जिथं कचरा कुंड्याच्या जागा होत्या तिथेच कचरा कुंड्या होतील. जिथे कचरा कुंड्यांच्या जागेवर अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण हटेल असं मला वाटतं. मग कोणत्या कचरा कुंड्यावर कोणी काय केलं ते मी काय आज बोलत नाही, ठीक आहे. पण एक आहे की कोणाला बेघर होऊ देणार नाही, कोणाला बेदुकानदार होऊ देणार नाही आणि सर्वांना सुविधा देऊ, चांगलं काम करू, गरिबाचं काम करू, मोठ्याचं बी काम करू आणि दोघांना एकाच खिडकीतून काम करू एवढी खात्री आपल्याला.